12 जण आहेत जेवायला, 3 जण राहायला, ओळखा पाहून मी कोण? चार बोटे आणि एक अंगठा, तरीही माझ्या नसामध्ये रक्त नाही. सर्वजण बेजान म्हणतात मला, तरी नेहमी उपयोगी मी. सांगा पाहून मी कोण? चार बोटे आणि एक अंगठा, तरीही माझ्या नसामध्ये रक्त नाही. सर्वजण बेजान म्हणतात मला, तरी नेहमी उपयोगी मी राही. सांगा पाहून मी कोण? हात मोजे बरोबर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज पहिल्यांदाच विवेकानंद स्कूल जॉईन करण्यापासून तर माझी मराठी एकदम चांगली झालेली आहे. जेव्हा जॉईन झालं होतं तेव्हा मला मराठीपासून खूप भीती वाटत होती, पण आता चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, तर बोलण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सर्वात अगोदर विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, मी एक शेअर तुमच्या समोर सांगतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. मुख्तसर सी है ये जिंदगी, ऐका नीट ऐका. मुख्तसर सी है ये जिंदगी, तो क्यों हम इसे बर्बाद करें. ऐकून घ्या, तुमच्यासाठीच आहे. मुख्तसर म्हणजे लाइफ इज वेरी शॉर्ट. मुख्तसर सी है ये जिंदगी, तो क्यों हम इसे बर्बाद करें. आओ हम कुछ ऐसा काम करें कि हमारे जाने के बाद भी दुनिया हमें याद करे. आता तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो. एक्सप्लेनेशन नीट ऐका. ज्या लोकांनी बघा, ज्या लोकांनी अशा गोष्टींचा आविष्कार केलेला आहे जे लोकांना दिसत नाही. आता मला असे एक एक्झाम्पल सांगा जे लोकांना दिसत नाही मात्र आहे. हा म्हणजे अजून कधीतरी अंधविश्वास. अजून माझा प्रश्न सर्वांना ऐकवायला, अशा गोष्टी सांगा जे एक्झिस्ट करतात पण लोकांना दिसत नाही. ग्रॅव्हिटी. हा बरं, भूत. म्हणजे भूत पण म्हणतायत. वा 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 वा. बघा इकडे, मी जे उत्तर एक्सपेक्ट करणार होतो, ऐकून घ्या. मी जे एक्सपेक्ट करणार होतो तो उत्तर आहे करंट, इलेक्ट्रिसिटी. मी जर का तुम्हाला सांगितलं की या इथे बोर्ड लावलेला आहे इलेक्ट्रिसिटी बोर्ड, त्याच्यात तुम्ही हात घालून दाखवा. कोणी टाकणार का तिथं हात? टाकणार. वा, व्हेरी गुड. तिथं इलेक्ट्रिसिटी आहे. पण जर का तुम्हाला प्रश्न विचारला इलेक्ट्रिसिटीचा शोध कोणी लावलाय? यस, एकालाही माहित नाही. विज्ञान दिवस आहे आज. या व्हेरी गुड, मायकेल फॅराडे. आणि एम्पियर पण नाव बोललं जातं. तर या लोकांनी बघा इकडे, मी जर का तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही तुमचे पप्पांचे नाव सांगा, तर बहुतेक तुम्ही सांगणार नाही. पण इथं बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती आहे की करंटचं इन्व्हेन्शन मायकेल फॅराडेने केलेलं आहे. का?
कारण की त्यांनी आपल्या आयुष्यात असं काहीतरी करून दाखवलेलं आहे की त्यांच्या गेल्यानंतर पण लोक त्यांची आठवण काढत आहे. हेच माझं म्हणणं होतं की लाईफ इज व्हेरी शॉर्ट. आपलं जे आयुष्य आहे ते खूप लहान आहे, तर याच्यात आपल्याला असा काहीतरी कारनामा करून दाखवायचा आहे की आपल्या गेल्यानंतर पण लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. दुसरं उदाहरण, हे दोन नाव कोणी ऐकलेले आहेत का? पहिलं नाव आहे इस्रो आणि दुसरं नाव आहे नासा. आणि आता जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला की मला सांगा किती फॉरेनर्स इस्रो मध्ये काम करत आहेत? भारतात खरा टॅलेंट आहे या सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहोत, कारण की तुम्ही पण आयुष्यात खूप मोठे व्हाल आणि पुढे जाल आणि विज्ञानाला आपल्या वंशमध्ये करणार. तर याचं उदाहरण देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. दोन नाव आहे आपल्या समोर, एक आहे नासा आणि एक आहे इस्रो. जर का तुम्ही गुगल सर्च करा आणि गुगलला विचारा की इस्रोमध्ये असे किती फॉरेनर सायंटिस्ट आहे, तुम्हाला उत्तर मिळेल नो. आणि तोच प्रश्न तुम्ही गुगलला विचारा की नासामध्ये किती इंडियन सायंटिस्ट आहे, तर तुम्हाला उत्तर मिळेल यस, बरेचसे इंडियन फॉरेनर्स आर वर्किंग देअर इन नासा. वाय? बिकॉज भारतात खरा टॅलेंट आहे. तिसरं उदाहरण, चंद्रयान-3. चंद्रयान-3ची वैशिष्ट्य कोणाला माहिती आहे का? कोण सांगेल? यस यस, व्हेरी गुड. मूनच्या साऊथ पोलला लँड करणारा एक मात्र देश आपला ठरलेला आहे. आजपर्यंत मूनच्या साऊथ पोलला कोणीही लँड केलेला नाहीये. तर बघा तुम्ही खरं टॅलेंट कुठे आहे? यस, इंडिया हॅज अ रिअल टॅलेंट. तर आपण स्वतःला ओळखूया आणि विज्ञानाला आपला वंशमध्ये करायचंय. करणार मग? थँक्यू. धन्यवाद शेख सर. आउटडेटेड झालेले आयुष्य स्वतःही डाउनलोड होत नाही. भावनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. रेंज नसलेल्या मोबाईल सारखी, हँग झालेल्या पीसी सारखी. नात्याची स्थिती वाईट, जाती नाती जोडणारी कुठेच नाही भेटत वेबसाईट. 21व्या शतकातील पिढी भरतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाले म्यूट. कम्प्युटरच्या चिप सारख्या माणूस मनाला जखमा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. म्हणून यावरून आपल्याला कळते की विज्ञानाचे फायदे तसे तोटेही आहेत. व त्यासाठी मित्राबद्दलचे नाटक सादर करण्यासाठी मी इयत्ता 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना बोलवतो. इस नाटक में किसकी बात? आपकी बात, हमारी बात, इन सब की बात. इंसान की रोजी और रोटी की बात, AI और समाज की बात, अतीत, वर्तमान और आने वाले कल की बात. तो हम विवेकानंद विद्यालय के छात्र आज आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं नुक्कड़ नाटक AI और समाज. नए युवाओं के नए मन से, अंतर्मन के नई शांति से. कला कलम की अकल दिखाने, मानवता की शक्ल दिखाने. कला कलम की अकल दिखाने, AI समाज की छवि दिखाने. हम आए हैं यह नुक्कड़ नाटक हम लाए हैं. तो दोस्तों आपको तो पता ही है कि हमारे भारत देश ने आजादी के बाद खूब तरक्की की है. कलम से लेकर कंप्यूटर तक हम पहुंच चुके हैं और अब तो हम AI तक भी पहुंच चुके हैं. यानी कंप्यूटर ने बहुत बड़ी क्रांति की है. तो जब AI हमारे इस भारत देश में आएगा तब कैसा होगा हमारा भारत देश, कैसे होंगे यहाँ के वासी,
यही हम आपको हमारे इस एआई और समाज नाटक में दिखाने वाले हैं। तो आइए देखते हैं। एआई एआई एआई, क्या है यह एआई? जब देखो जहाँ भी देखो एआई की ही बात चल रही है। अरे भाई, यह एआई असल में है क्या? हाँ, मैं भी पिछले 5 सालों से एआई के बारे में सुन रहा हूँ। आखिर ये एआई है तो है क्या? एआई को इंसान ने ही बनाया है। इंसान का जीवन सुखद बनाने के लिए, उसके कामों में मदद लेने के लिए एआई का निर्माण इंसान ने किया। एआई एक ऐसी स्वयंचलित प्रणाली है जो कि स्वयंचलित तौर से कार्य करने की क्षमता रखती है। जिस प्रकार इंसान सोचने के लिए जिस बुद्धि का इस्तेमाल करता है, वह बुद्धि कंप्यूटर में ना होने से उसमें जिस तकनीक का इस्तेमाल किया जाता है उसे एआई यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कहते हैं। हाँ, लेकिन एआई और हम में फर्क क्या है? फर्क इतना ही है कि हमारी बुद्धि नैसर्गिक है और एआई की मानव निर्मित। एआई हर एक काम में सिर्फ बुद्धि का इस्तेमाल करता है, लेकिन हम हर एक काम में बुद्धि और भावनाओं दोनों का इस्तेमाल करते हैं। यही फर्क है एआई और हम में। और यही है का इस्तेमाल गूगल असिस्टेंट, चैट जीपीटी इनमें होता है। भारत में इस एआई की शुरुआत कब की हो गई है? आपने तो सुना ही होगा। केरल की पाठशाला में ह्यूमनॉइड रोबोट अध्यापिका इस नाम से 5वीं कक्षा से 12वीं कक्षा तक पढ़ा रही है। इसमें भी एआई का उपयोग हो रहा है। बोले तो अपन को बहुत खुशी हो रही है। लेकिन तुम्हारी खुशी का कारण क्या है? अब सुन मेरी बहन, भगवान ने अपन को बनाया, इसके वास्ते अपन भगवान की पूजा करते हैं। बराबर। अगर अपन लोगों ने एआई को बनाया ना तो एआई भी अपनी पूजा करेंगे, समझी क्या? क्या हुआ? तुमने तो हंसी मजाक में चुटकुला ही कह दिया। थोड़ा प्रैक्टिकल हो। अरे देखो देखो, मेरे नए 5G मोबाइल पे क्या मैसेज आया है। अरे बहुत मजेदार है। ये जी यानी पार्ले वाला जी या जीजा जी वाला जी? अरे मेरी बहना, ये कोई पार्ले या जीजा जी वाला जी नहीं है। ये तो इंटरनेट की जनरेशन वाला जी है। ओह, अब समझ में आया। अब आइए दोस्तों, अब आगे देखते हैं कि इन जीजियों के जीजा जी का क्या कहना है। तो चलिए। हाय, मैं हूँ 4G। है कोई मुझसे भी ज्यादा फास्ट? हाँ, है ना, सबसे ज्यादा फास्ट 5G। नहीं, सबसे बेस्ट 333G। लेकिन सबसे पहले मैं आया था। चीट बाग टमटम, तुझसे क्या लेना देना? अभी तो सबसे फास्ट मैं नहीं हूँ। नहीं, सबसे फास्ट 4G। नहीं, लड़ो मत। मैं डिसाइड करूंगा कि सबसे बेस्ट कौन है। सुनो, अभी जिसने सबसे पहले अपने मोबाइल में कॉल ऑफ ड्यूटी डाउनलोड किया वही जीतेगा। सर, ऐप डाउनलोड हो गया। सर, 90% हो गया। मेरा तो सिर्फ 10% दिखा रहा है। मेरा तो पेंडिंग दिखा रहा है। अरे तू भाग जा ऐसे, वरना मैं तेरा मार मार के भरता बना दूंगा। देखा आप लोगों ने इन जीजियों के जीजाजियों का वार्तालाप? यह सब कुछ संभव हुआ है तो सिर्फ और सिर्फ एआई की वजह से। एआई मानव की तरक्की के पीछे इसकी एक मुख्य वजह है। तो दोस्तों, अब सुनो गौर से दुनिया वालों, थोड़ी नजर मोबाइल पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होगा 5G ही। 5G ही हमने यूज किया है, तुम भी करो। सीन 3। पापा, मैं आ गया। आओ बेटा। आओ बेटा आओ। क्यों पापा, आप बहुत चिंतित नजर आ रहे हैं? कुछ नहीं बेटा। कितनी भी मेहनत कर लूं, फसल नहीं आ रहा है, समझ नहीं आ रहा है खेती कैसे करूं। हम एआई से खेती करेंगे। तुम ही बताओ फिर एआई से कैसे खेती करें। हम अपनी पूरी खेती में एआई सेंसर्स लगाएंगे जो कि अपने जमीन की विद्युत चालकता, पानी की क्षारता और तत्व जांचेगा और वह इंफॉर्मेशन वह सैटेलाइट को भेजेगा और सैटेलाइट अपने एआई सॉफ्टवेयर युक्त
कंप्यूटर पर भेजेगा। इसका उपयोग हम खेती के नियोजन के लिए करेंगे। इस प्रकार हम एआई से खेती करेंगे। वाह बेटा, आज से हम एआई से ही खेती करेंगे। देखा आप लोगों ने, न जाने इस जैसे कितने और किसान होंगे जो कि अपनी फसल की वजह से परेशान होंगे, लेकिन अब उन सब की परेशानी के लिए आ गया है एआई। पहले तो एआई सिर्फ और सिर्फ एजुकेशन और बिजनेस में यूज होता था, लेकिन अब उसका इस्तेमाल हम खेती में भी कर सकते हैं। इसलिए मेरे साथ गाइए, खेती करो भाई खेती करो, एआई से तुम खेती करो, खेती करो भाई खेती करो, एआई से तुम खेती करो, अपने फसल का नियोजन करो, अपने फसल का नियोजन करो, खेती का विकास करो, खेती का विकास करो, खेती करो भाई खेती करो, एआई से तुम खेती करो। सूट बूट पहन के आया देखो जेंटलमैन, सूट बूट पहन के आया देखो जेंटलमैन, इतनी अच्छी नौकरी का सुख मिलाना चाहिए, इतनी अच्छी नौकरी का सुख मिलाना चाहिए। हाय, मैं हूँ एक वेब डेवलपर। वेब डेवलप करता हूँ, सबकी मांगे भरता हूँ। अरे अरे इन सबको छोड़ो, जानो मेरा नाम डाटा एडमिनिस्ट्रेटर कहते हैं मुझको, डाटा मैनेजिंग है मेरा काम। कहते हैं मुझको एरर फाइंडर, एरर फाइंड करता हूँ, इसकी सारी गलतियों को मैं ही सॉल्व करता हूँ। इन सब की मेरे बिना कुछ नहीं चलने वाली, मैनेजर कहते मुझको करूँ इनकी देखभाली। क्या है ये, तुम सबसे एक काम ढंग से नहीं होता, हर काम में देरी है। मैनेजर सामने आओ, तुम्हारी राय बताओ। राय बताओ, राय बताओ। जी सर, अब मार्केट में एक सुविधा आएगी, इसका नाम एआई है। एआई हमारी कंपनी को बहुत ज्यादा प्रॉफिट देगा और इससे हमारी कंपनी को इन एम्प्लॉयज की कोई जरूरत नहीं है। ठीक है, इस वजह से हमें तुम्हारी कोई जरूरत नहीं। मैनेजर इनको इनका सस्पेंड लेटर दे दो। यू आर ऑल सस्पेंडेड। देखो देखो, यह क्या हो गया। पढ़ा लिखा सब व्यर्थ हो गया। इतनी पढ़ाई की, इतना नाम कमाया, इस एआई ने सब व्यर्थ कर दिया। अब मैं घर के खर्चे कैसे चलाऊंगा? अब मैं घर का लोन कैसे भरूंगी? मुझ पर तो मेरी घर की भी जिम्मेदारी है। इस एआई ने सारे व्हाइट कॉलर लोगों को बेरोजगार बना दिया है। देखा आप लोगों ने किस तरह से इन लोगों को नौकरी से निकाल दिया गया। अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ऐसा आएगा कि आपको इस भारत में एक भी इंसान नौकरी करते हुए नहीं दिखाई देगा। हाँ, माना कि एआई इंसानों से बेटर है, लेकिन अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन इंसानों को एआई के नीचे काम करना पड़ेगा। अब सारा फैसला आपके ऊपर है कि इस एआई को आपके सर के ऊपर रखा जाए या फिर उसे जरूरत के लिए ही यूज किया जाए। देखो देखो मैंने क्या किया, एआई का इस्तेमाल किया। तुमने किसी पर किसका चेहरा लगाया, कितना घटिया काम किया। अगर ये वीडियो किसी ने देख लिया तो उस लड़की के चरित्र पर कितनी उंगलियां उठेगी, कभी सोचा भी है तुमने? हाय फ्रेंड्स, क्या कर रहे हो? अरे अरे नहीं, कुछ नहीं, अरे नहीं, अरे अरे रो मत, रो मत, रो नहीं तो क्या करूं बेशरम? तुमने ये कभी सोचा कि मुझ पर क्या बीतेगी, मेरे परिवार पर क्या बीतेगी? अब ये समाज देखेगा भी और तुम्हारी बेइज्जती भी होगी। मैं इस चाटे का बदला लेकर रहूंगा। नेक्स्ट डे इन कॉलेज। क्यों भाई नक्षत्र, तुमने देखा है इसका वीडियो? हाँ हाँ, देखा है, कितनी बेशरम लड़की है। जाने दे भाई, इसने तो इसकी माँ बाप की इज्जत मिट्टी में मिला दी। मैं तो वही कह रहा था, इसने ऐसा काम किया, माँ बाप का नाम बदनाम किया, इसने ऐसा काम किया, माँ बाप का नाम बदनाम किया, इसने ऐसा। मत लो मेरा नाम, मैंने नहीं किया कोई गलत काम, कुछ नहीं किया था मैंने, फिर क्यों ऐसा हाल हुआ? करके इस्तेमाल एआई का मेरा चरित्र खराब हुआ।
मैं नहीं हूँ इस चेहरे पे, लेकिन ये चेहरा मेरा है। क्यों इस एआई को दोष दूं, जबकि इसका इस्तेमाल करने वाला भी दोस्त मेरा है। एआई को ना समझ है, पर अब इस समाज के दृष्टिकोण को जुटाने के लिए मैं कहां से प्रमाण लाऊं? ये राग जैसी जिंदगी जीने से अच्छा है मैं राग बन जाऊं। अरे रो मत, मैं इस वीडियो को डिलीट कर दूंगा, मुझे माफ कर दो। कुछ नहीं हो सकता। नहीं, तुम मेरी बेटी नहीं हो सकती। मैंने कुछ नहीं किया। मैंने अपने बेटे पे ये संस्कार नहीं किए थे। चले जाओ यहाँ से। हे प्रभु, हे हरिनाथ, ये क्या हो गया? ये देखने से पहले मैं मर चली गया, अब तुम मेरे लिए मर चुकी हो। हुई विश्वास की ऐसी हत्या, अब मैं न्याय कहां से लाऊं? निष्कलंकित होकर भी कलंकित हो जाऊं। कैसे बताऊं इस समाज को मेरी सच्चाई? कैसे छुपाऊं इस समाज से अपने आप को? इससे अच्छा है मैं मर जाऊं। देखा आप लोगों ने, आज इस एआई ने एक बेकसूर निर्दोष अबोध बालिका की जान ली। दोस्तों, अगर ऐसा ही चलता रहा तो एआई एक दिन सारे इंसानों के लिए सबसे बड़ा खतरा होगा। दोस्तों, ये एआई हमारे लिए सबसे बड़ी मुसीबत है। तो दोस्तों, अगर हम एआई का अच्छा इस्तेमाल करेंगे तो इसका इस्तेमाल अच्छा ही होगा, और अगर हम एआई का बुरा इस्तेमाल करेंगे तो इसका उपयोग भी बुरा ही होगा। तो दोस्तों, उदाहरण के तौर पर ले तो अगर हम प्रमाण के बाहर दवाई लेंगे तो उसका असर भी जहर जैसा ही होगा, लेकिन अगर हम प्रमाण के अंदर जहर लेंगे तो उसका असर भी दवाई जैसा ही होगा। तो ये सब कुछ आपके हाथों में है कि आप एआई का इस्तेमाल किस प्रकार से करेंगे। अगर आप एआई का इस्तेमाल तरक्की के लिए करेंगे तो बेशक ही एआई हमें तरक्की देगा, लेकिन अगर आप एआई को गलत तरह से यूज करेंगे तो एआई हमारे लिए सबसे बड़ा खतरा है। और ये बात विज्ञान के महान साइंटिस्ट एलन मस्क ने भी कही है। तो दोस्तों, हम सभी आपको विज्ञान दिन की शुभकामनाएं देते हैं। धन्यवाद। खूपच छान. यानंतर मी भावे सरांना त्यांचे मत मांडण्यास बोलवतो. एकाचाही आवाज येणार नाही आता. आज राष्ट्रीय विज्ञान दिन. आपण सर्वांनी आज या विज्ञान दिनानिमित्त खूप सुंदर असे सगळे कार्यक्रम सादर केलेत. मी तुमच्याशी बोलायला फक्त एक 5 मिनिटं आलेलो आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला ज्या ज्या बाबी आत्ता या ठिकाणी प्रदर्शित झालेल्या आहेत त्या तुमच्या डोक्यात तशाच राहाव्यात, कारण इतकं सुंदर कार्यक्रम आज झालेला आहे. हे जे नाटक या विद्यार्थ्यांनी आज सादर केलं याच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. कारण हे जे नाटक होतं हे आताच्या परिस्थितीवर, आता जे काही विज्ञानाने तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा जो काही डिसएडव्हान्टेज घेतला जातो त्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रदर्शित केलेलं होतं की तशा बाबी समाजामध्ये घडायला नकोत. आणि हे आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर नेहमी असलं पाहिजे. त्यामुळे आजचं नाटिका अतिशय उत्कृष्ट झाली. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. दुसरा भाग असा की एक 5-7 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की विज्ञान प्रदर्शन आपल्याला
छोटंसं या ठिकाणी आपल्या शाळा लेवलवर भरवायचं आहे. त्याच्यासाठी सूचना दिल्याबरोबर खूप प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शनामध्ये या ठिकाणी सहभाग घेतला. त्यांनी स्वतः मॉडेल्स तयार केले. मला काही बाबी जाणवल्या त्या मी फक्त तुमच्याशी बोलतो. कारण कुठलीही गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर ती आनंद म्हणून करायचीच, पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की त्याच्यातलं पूर्ण तत्व शोधून घ्यायचं. विज्ञान हा विषय असा आहे की हा आपल्याला 2 गोष्टींवर आधारित आहे असं म्हणता येईल. पहिला भाग म्हणजे का आणि कसं, असे 2 प्रश्न आपल्याला नेहमी विचारत आपण राहिलो तर मला असं वाटतं या दोन्ही प्रश्नांमधून विज्ञानाची निर्मिती होईल. या दोन्ही प्रश्नांमधून आपली सर्जनशीलता बाहेर येईल. बघा, नवनिर्मिती ज्या वेळेस आपल्याला करायची असते त्यावेळेस आपल्याला 2 प्रश्न लागतात. एक म्हणजे का आणि एक म्हणजे कसं. का घडलं, कार्यकारण भाव शोधणे, आणि कसं घडलं किंवा कसं घडतंय म्हणजे प्रक्रिया शोधणे. अशा 2 बाबी अतिशय महत्वाच्या असतात आणि विज्ञानासाठी हे सगळ्यात महत्वाचं. मी निगेटिव्ह बोलतो असं नाही, पण आज विज्ञान प्रदर्शन आपलं झालं, अतिशय उत्कृष्ट झालं, पण त्याच्यातले तुम्ही तयार केलेले जे काही मॉडेल होते त्यांच्यावर तर किंवा त्याच्यावर तुम्ही काही तत्वाने ते तयार केलेले होते, अगदी मान्य. पण तुम्ही तयार केलेलं जे मॉडेल आहे, तुम्ही तयार केलेला जो वैज्ञानिक प्रयोग आहे, त्याच्या मागचं तत्व तुम्ही किती समजून घेतलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचा भाग. एक प्रश्न मी विचारला, सायट्रिक ऍसिड पाण्यामध्ये टाकलेलं होतं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सायट्रिक ऍसिड आणि सोडा टाकलेला होता. तर सोडा टाकलेला जो ग्लास होता त्याच्यामध्ये ते फसफसलं, बरोबर. त्याच्यातून मी प्रश्न असा विचारला की याच्यातून कोणता गॅस बाहेर पडतोय, बरोबर. ते तत्व, आता मी ते उत्तर आलं नाही. का आलं नाही? कारण ते माहित नव्हतं. फक्त असं घडतंय ही प्रक्रिया माहिती होती. का घडतंय याचा कार्यकारण भाव शोधलेला नव्हता. म्हणून एखाद्या प्रयोगाच्या मागे जे काही तत्व आपल्याला शोधून घ्यावं लागतं ते तत्व शोधणं म्हणजेच विज्ञान आहे. त्यामुळे आपण रोज जे जगतो, रोज जे वागतो, त्या प्रत्येकामध्ये विज्ञान आहे. स्वयंपाक घरापासून तर पूर्ण आपली जीवनचर्या जशी जशी चालते त्या प्रत्येक क्षणाला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी विज्ञान आहे. साध्या साध्या गोष्टी तुम्ही विचार करा, त्या ठिकाणी सुद्धा विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला निरीक्षण वाढवावं लागेल सगळ्यात पहिलं. दुसरं, एखाद्या घटनेमागचा कार्यकारण भाव आपल्याला शोधावा लागेल. आणि तिसरं म्हणजे ती जी प्रक्रिया घडते ती प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावी लागेल. या बाबी आपण करत गेलो की आपण विज्ञानामध्ये निश्चितच प्रगती करणार आहोत. आज आपली अशी स्थिती आहे की आपण विज्ञानाच्या बाबतीमध्ये खूप पुढे गेलेलो आहोत. आता शेख सरांनी सांगितलं की आपल्या भारतीय वैज्ञानिक हे काही कमी नाहीयेत आणि भारतामध्ये जे काही वैज्ञानिक शोध लागत आहेत ते काही कमी नाहीयेत. दुसरा भाग असा की आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत, ऐकून घ्या, आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळले पाहिजेत. म्हणजेच
आपण म्हणूया त्याला संशोधनाकडे वळले पाहिजेत. शक्यतोवर संशोधनाकडे जाणारे विद्यार्थी आता कमी आहेत. त्यामुळे तुम्ही आतापासून जर तसं ठरवलं, आतापासून जर तो उद्देश आपण लक्षात घेतला, तर आपण संशोधनामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. करिअरच्या संधी सगळ्या आहेत, पण संशोधन ही पण एक करिअरची संधी आहे हे आपण विसरतो. त्याचं कारण असं की आपण लहान वयापासूनच अशा गोष्टींपासून दूर राहतो की जिथे आपण विचार करायला पाहिजे, जिथे आपण नवीन काहीतरी शोधायला पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्याला कळत नाही ते आपण तात्काळ विचारलं पाहिजे. एखादा प्रश्न आपल्याला पडलेला असला तर त्याचं उत्तर आपण तात्काळ शोधलं पाहिजे. ते शोधण्यासाठी आपण 10 जणांना विचारलं पाहिजे, 4 पुस्तकं चाळली पाहिजेत, गुगल सर्च केला पाहिजे आणि मी जो प्रश्न माझ्या मनामध्ये आहे तो प्रश्न किंवा त्या प्रश्नाचं उत्तर मला 100% मिळालं पाहिजे. हा विचार ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही नवीन निर्मिती करू शकाल, संशोधनाकडे तुम्ही जाऊ शकाल. तर हे वैज्ञानिक किंवा या विज्ञान दिनाच्या दिवशी ते सर्वात महत्वाचं आहे. मी निगेटिव्ह बोलतो असं नाही, पण पुन्हा एकदा सांगतो की आपल्या शाळेमध्ये विज्ञान हा विषय सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवला जातो. पण तरीही वर्गावर्गातली स्थिती ऐकून घ्या. सगळेच विद्यार्थी तसे आहेत असं नाही, पण वर्गावर्गातली स्थिती मी बघितलेली आहे, ती मला माहिती आहे. लक्षात आलं? त्यामुळे आपण आधी ती स्थिती बदलवूया आणि मग आपण पुढे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाऊया. त्यामुळे आज त्याची जास्त आपल्याला गरज आहे. लक्षात घ्या, सायन्स आपण इंग्रजीतून शिकतो आहोत हा विचार डोक्यात ठेवा. आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. सूत्रसंचलन पण करणारे सगळे विद्यार्थी आहेत. छान तुम्हाला प्रश्न कोडी आज विचारले, प्रश्न विचारले, तुम्ही छान उत्तरं त्याची दिली. काही विद्यार्थ्यांना ती उत्तरं देता आली नाहीत किंवा विचार करता आला नाही. काही विद्यार्थ्यांना ते माहिती होतं त्यामुळे उत्तरं दिली. पण असे अनेक वैज्ञानिक प्रश्न आहेत, अनेक वैज्ञानिक पुस्तकं आहेत, वैज्ञानिक साहित्य आहे, ती तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. शास्त्रज्ञांच्या जीवनावरची चरित्र किंवा शास्त्रज्ञांची चरित्र जरी आपण वाचली तरी आपल्याला खूप प्रेरणा त्यांच्यापासून मिळू शकते किंवा मिळतेच. तुम्ही ते नक्की वाचण्याचा प्रयत्न करा. परवाच्या दिवशी मी एक ऑनलाईन पुस्तक मागवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे सायंटिस्ट खोपडी. ते पुस्तक अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे की प्रत्येक शास्त्रज्ञाने जे शोध लावलेले आहेत ते शोध कोणत्या प्रसंगाने लागले ते प्रसंग त्या ठिकाणी दिले. लक्षात घ्या, कुठेतरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादा असा प्रसंग घडतो की ज्याच्यामुळे त्याला पूर्ण कलाटणी मिळते. असे सगळे प्रसंग त्या ठिकाणी पुस्तकामध्ये दिले. तर असे वैज्ञानिक पुस्तकं तुम्ही वाचा, वैज्ञानिक मासिकं वाचा आणि आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न करा. हे आज विज्ञान दिनाच्या दिवशी अतिशय आवश्यक आहे. फक्त एकाच दिवशी असं आवश्यक आहे असं नाही, तर वर्षभर दिवसेंदिवस आपण हाच विचार कायम ठेवला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा, काल मला बोलायला संधी मिळाली नाही, पण काल मराठी दिनाचा कार्यक्रम झाला. मराठी दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा जसा आज कार्यक्रम झाला तसाच कालच्या दिवशी पण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. कालची नाटिका पण जी सादर केली त्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सादर केली. त्यानंतर काल कविता वाचन झालं, भाषणं झाली, भित्तीपत्रिका त्या ठिकाणी आपण प्रदर्शन भरवलेलं होतं काल भित्तीपत्रिकांचं. सुंदर हस्ताक्षरातल्या भित्तीपत्रिका तयार केलेल्या होत्या, त्याच्यावरची माहिती तुम्ही लिहिलेली होती. दुसरा भाग असा की ज्यावेळेस आपण एखाद्या भित्तीपत्रिकावर माहिती लिहितो त्यावेळेस आपण काय लिहिलेलं आहे आणि त्या भित्तीपत्रिकेमध्ये मी काय नमूद केलेलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. बरोबर आहे. काल 2 पाहुणे जे आलेले होते उद्घाटनासाठी, आपल्या गट शिक्षणाधिकारी मॅडम आलेल्या होत्या, त्यांना
त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं बाकीच्या विद्यार्थ्यांना देता आले नाही. मला फार थोडंसं वाईट वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांना उत्तरं देता येत नाहीये. साधा प्रश्न विचारलेला होता पण नाही उत्तर देता आलं. बरोबर आहे? म्हणजे कोणता प्रश्न होता ते मी आता सांगत नाही, पण प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय, मी निगेटिव्ह बोलतो असं नाही, मला त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. त्याचं कारण असं की ते आलेलं नसतं आणि ते आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आलं नाही याचं जास्त मला वाईट वाटतं. त्यामुळे मी सांगतो, आता याच्या पुढे लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्हाला काही काम दिलेलं असेल, भित्तिपत्रिका तयार करायची असेल किंवा एखादं मॉडेल तयार करायचं असेल तर पूर्ण ताकदीनिशी ते तयार करायचं. म्हणजे काय, तर तुम्हाला ते पूर्ण माहिती असलं पाहिजे. लक्षात घ्या. त्यामुळे कालच्या भित्तिपत्रिका पण सुंदर झाल्या, काही बाकीचा भाग सोडला तर अतिशय उत्कृष्ट तुम्ही तयार केल्यात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण सगळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट करतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण वर्गामध्ये काम करतो त्यावेळेस या कार्यक्रमाचं स्वरूप त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत असेल. त्यामुळे आपण आपला अभ्यास, आपला दृष्टिकोन, आपला उद्देश हा अतिशय कायम तसाच ठेवला पाहिजे. वर्गामध्ये आपण शांतता राखली पाहिजे, वर्गात आपण अभ्यास केला पाहिजे. सगळ्यांचं या सगळ्या बाबींमधून तुम्ही शिकणार आहात, लक्षात घ्या. त्यामुळे नुसता कार्यक्रम साजरा करून या गोष्टी होत नसतात. हे आपल्याला प्रत्यक्षपणे रोजच्या जीवनामध्ये हे सगळं आचरावं लागतं, तरच आपल्याला या गोष्टी मिळतात की ज्या या मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना मिळाल्या, मोठ्या मोठ्या लोकांना मिळाल्या. त्यामुळे हे सगळं काम तुम्ही कराल असं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मराठी विषयाच्या सर्व शिक्षकांनी, विज्ञान विषयाच्या सर्व शिक्षकांनी आणि इतर शिक्षकांनी सर्वांनी या दोघही कार्यक्रमासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि